हं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मोजे आटखळी तालुका बिलोली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत या ठिकाणी जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आत्मा योजनेमध्ये। त्याचबरोबर या ठिकाणी प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र सर्वोच्च शास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर कृष्णा आंबोरे सर उपस्थित आहेत। आता खरीप हंगामामध्ये या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची लागवड झालेली आहे। त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आता सध्या किडीवर रोगांचा प्रादुर्भाव आहे आणि सध्याला या ठिकाणी पिवळा मोजॅक सोयाबीनवर पिवळा मोजॅक केवढा रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे शेतामध्ये, त्यांच्यासाठी उपाययोजना कशा पद्धतीने केल्या पाहिजे आणि कुठले फवारणी केलं पाहिजे त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला डॉक्टर कृष्णा आंबोरे सर मार्गदर्शन करणार आहेत। सरांना विनंती करतो की या केवढ्या रोगाबद्दल शेतकऱ्यांना उपाययोजना कशा पद्धतीने कराव्या थोडक्यात मार्गदर्शन करावं। नमस्कार। मागील 10-15 दिवसापासून जो पावसामध्ये खंड पडला होता त्यामुळे आपल्या सोयाबीनच्या प्लॉटवर रस्सोशी किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला होता। तर सोयाबीनवरचा केवढा रोग म्हणजे जो पिवळा मोजॅक रोग जो म्हणतो तो प्रादुर्भाव होण्याचे कारण म्हणजे सोयाबीनमधली पांढरी माशी। तर ज्या पद्धतीने आपण त्या पांढरी माशीचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करू तेवढा तो मोजॅक रोग जो आहे तो आपल्या शेतामध्ये कमी राहील। तर मोजॅक रोग कमी करण्यासाठी आपल्याला 3-4 बाबी महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस प्रादुर्भाव सुरू होईल त्यावेळेस आपण आपल्या शेताचं निरीक्षण करून आपल्या शेतातील रोगीट झाडं काढून नष्ट करणं महत्त्वाचं आहे सर्वात आधी। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपण त्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे 8 ते 10 चिकट सापळे प्रति एकर तिथं आपल्या शेतामध्ये लावणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जर जैविकचा जर वापर म्हणला तर निंबोळी अर्क जे बाजारामध्ये उपलब्ध आहे त्या निंबोळी अर्काचा देखील आपण पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी वापर करू शकतो। त्याच्यानंतर बाजारामध्ये बरेच केमिकल देखील उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये आपण लॅम्बडा अधिक थायमिथोक्झॅम नावाचं जे केमिकल आहे ते वापरू शकतो किंवा इमिडाक्लोप्रिड अधिक बीटासायक्लोथ्रिन नावाचं संयुक्त कीटकनाशक आहे ते पण वापरू शकतो किंवा ॲसेटामाप्राइड म्हणून जे कीटकनाशक आहे या दोन्ही तिन्हीपैकी कुठलेही कीटकनाशक आपण तिथे वापरू शकतो किंवा इमिडाक्लोप्रिड नावाचं कीटकनाशक आहे ते देखील आपण वापरू शकतो। रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला आंतरप्रवाही कीटकनाशक वापरणं आवश्यक आहे। तर ज्यावेळेस आपण कीटकनाशक घेऊ त्यावेळेस ते आंतरप्रवाही असेल ह्या पद्धतीने शेतकऱ्यांनी त्याची निवड करावी। धन्यवाद।